बघा की यावर्षी ना मकर संक्रांत ना नवऱ्यावर आली. नवरा जर बायकोला ज्वेलरी, कपडे, सोनं, चांदी, डायमंड सगळं शॉपिंग नाही करून दिलं ना तर नवऱ्याच्या डोक्यावरनं ना केस उडून जातात. पूर्ण एकदम क्लीन टकाटक टकला. काय टकला 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 लावली का? उगाच काय सकाळपासून कोण भेटलं नाही का तुला? उगाच मकर संक्रांती नवऱ्यावर आली आणि केस जाणार टकला होणार आहे. काय मी फिरते का? मी काय बाहेर फिरत नाही असं वाटतंय का तुला? उगाच काय मी सांगितलं मी ऐकणार आहे लगेच सोनं चांदी डायमंड वगैरे घेऊन देणार का तुला? चल निघ. काय पण बडबड करत बसती. गेला शिडका कुठला. त्याने तर ना काय पण बोललं तर ऐकतच नाही. एक नंबरचा शिडका आहे. काय खाऊन मोठं झालंय की काय नाही. ये बाबा ये बकरा तर फसला नाही. काय करू. छोट्या बकरा आहे की छोट्या बकऱ्याला पटवते. सासूबाईंना जाऊन सांगते. सासूबाईंना तर पटवते. बघा कसं करते. अहो सासूबाई यावर्षी मकर संक्रांती आली माहिती आहे ना. कोणाला शिकू लागली तू? मला माहित नाही. हे मुलगा आणि आई सेमच आहे. एकच जातीचे आहेत. शिडकी तोंडचे. आय खुसरू पुसरू कर लागली काय? अहो ऐका की आत्या यावर्षी ना मकर संक्रांत ना सासूवर आली. सासू जर सुनेला शॉपिंग केले नाही तर ज्वेलरी, कपडे, सोनं, चांदी, डायमंड हे सगळं घेऊन दिलं नाही ना तर सासू मरून जाते. लगेच इकडं संक्रांत संपते तिकडं सासू मरून जाते. मग तुम्हाला काय नातू बघायचं सुख नसतंय काय नसतंय. लगेच मरून जाता बघा. मी तर ना तुम्ही नातू बघा म्हणून तुम्हाला हे सुख मिळा म्हणून सांगू लागले. जर तुम्हाला मला शॉपिंग करून द्यायचं नसले ना तर नको करून द्या. मला काय टेन्शन नाही. पण तुम्ही मरून जाता बघा. इकडे संक्रांत संपली तिकडे तुम्ही संपून जाता. मला ना तुमची काळजी आहे म्हणून सांगू लागले. तर मी जाते. तसं काय हे कुठे चालली? बस गे इकडं बस. मला मरून जा म्हणते का तू आता? बस इथं बस. पैसे देते बस तुला पैसे देते. पैसे देते मी तुला. देऊन सोडा आता सगळं देऊन सोडा. काय करता उगा मेले तर काय करता? नातू बघायचं आहे ना. हा मग आणि बघा नातू बघा. चला मी येते शॉपिंग करून येते. पट्टी कुठली सगळे पैसे घेऊन गेले. जरा पण सोडले नाही. माझं पूर्ण पाकिटच खाली केली. म्हणजे मेले नसते ना माझा मरायचा विषय नसला असतं ना मी याला पैसे दिले नसते. 1 रुपये दिले नसते या पट्टीला. पैसे बघा पैसे बघा भेटले मला पैसे शॉपिंग साठी. कंजूस कुठले तुम्ही दिले नाही ना. आईकडनं कान घेतले. ए आई तू पैसे कशाला दिले याला? अरे बघ रे आता या वर्षी ना मकर संक्रांत ना सासूवर आलाय म्हण. सासू सुनेला शॉपिंग साठी पैसे दिले नाही ना सासू मरून जाती म्हण. मला मरायचं नव्हतं म्हणून मी देऊन टाकले पैसे. आई ते काय नाहीये तसं. सासूवर येणार ह्याच्यावर येणार मकर संक्रांत तसं काय नाहीये. तू तुला खोटं बोलली माहितीये का? उल्लू बनवून गेली तुला. मागाशी माझ्याकडे पण आली होती. मला म्हणली की मी पैसे नाही दिलो सोनं चांदी नाही घेऊन दिलो ना तर मी टकला होता म्हणून सांगितली ती. आणि आता तुला पण तेच सांगून ना पैसे घेऊन गेले आता शॉपिंगला. आता बस बोंबलत. अरे देवा माझं पूर्ण पाकिटच खाली केली ती. 5,000 रुपये होते माझ्याकडे. आता काय पण नाही. बघ चिल्लर पण नाही. हे बघून